नमस्कार, मी उज्ज्वल चव्हाण. तुम्हाला कळलं असेल आता आपण कुठे चाललोय. आता आपण उभे आहोत छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. 11:50 ची आता आपली ट्रेन आहे कोल्हापूरवरून डायरेक्ट तिरुपती. आता तिरुपतीला आपण पोहोचणार जवळपास 22 ते 23 तासांनी, म्हणजे उद्या सकाळी 9 ते 8 वाजेपर्यंत आपण पोहोचणार. आता आतमध्ये जाऊ स्टेशनच्या आणि ट्रेन बघू. ट्रेनचं बुकिंग केलेलं आहे, तर आता ट्रेन बघू कशी आहे आपल्याला भेटते. चला. अद्वैत गोविंदा. आम्ही आता उतरलो स्टेशनला. प्रॉपर 7:40 आम्ही टच झालो इथे. आणि सध्या उतरल्या जर चहा शोधू कुठेतरी, चहा किंवा कॉफी, आणि मग पुढे स्टेशनच्या जस्ट बाजूलाच चहासाठी थांबलोय. आता इथून चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही विचारलं तर जायचं आहे भूदेवी कॉम्प्लेक्स. तिथे तिकीट काढायची आहे, चालत जायची दर्शनासाठी. आणि मग इथून जवळपास भूदेवी कॉम्प्लेक्स 3 गुगल मॅप्सवर 4 किलोमीटर्स दाखवते आता. आणि आहेत पण इथे ऑटो रिक्षाच्या खूप व्यवस्था म्हणजे आहेत. गोविंदा गोविंदा. आपण आता आलोय भूदेवी कॉम्प्लेक्सला. भूदेवी कॉम्प्लेक्सला आपल्याला टोकन मिळतात, पर पर्सन पर टोकन. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं. वॉकिंग जाण्यासाठी टोकन आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे. गेट उघडलं जस्ट ना, आणि सगळ्यांची पळापळ झाले. अरे आबा इथे अजून एक आहे. कुठे? अरे इथेच आहेत सगळे. मग पास काढायला कोण गेले पुढे? पुढे कोण गेले पास काढायला? एकच गेले. आता एक गेले पास काढायला पुढे. काय बोल? तास झाला जवळपास. या लाईनमध्येच आहे आम्ही सगळे बसून आहे. पासची लाईन आहे ही, कधी ओपन होते माहीत नाही. हो आता आधार कार्ड दिल्यावर असं तिकीट भेटलं. एक मध्ये माझा उद्याचा 1 PM तर टाईम आहे. आणि हे तिकीट आता वरती जात, म्हणजे हे एंट्री पास सारखं काम करतं वरती त्या डोंगरावरती जायला. सो आता बाकीच्यांना मिळायचं आहे तिकीट. आता बाकीच्यांचं वेगळं मिळतं की सेम मिळतं टाईम ते माहीत नाही, पण आता बघू कसं तिकीट मिळतंय ते. तर आत्ताच आपण तिकीट आपल्याला भेटलेलं आहे.
म्हणजे आता टाइम स्लॉट आम्हाला उद्याच भेटलाय. उद्या आपल्याला 4 ते 4.5 5 तास लागू शकतात दर्शनासाठी. आता तिकीट भेटलं म्हणून एवढंच आहे. पण जर तुमचं तिकीट नसेल आणि तुम्ही जर डायरेक्ट दर्शनासाठी गेलात मंदिरात तर तुम्हाला कमीत कमी 18 ते 19 तास लागू शकतात कमीत कमी. आणि जर 3 महिन्यापूर्वी तुम्ही ऑनलाईन काढलं साईट, म्हणजे ऑनलाईन असतं साईट त्यांची, त्याच्यावर तुम्ही जाऊन तिकीट काढायचं असतं. ते जर काढलं तर माझा मित्रच आहे तो दरवर्षी म्हणजे येतो. तो म्हणतोय की जवळपास हार्डली 3 तास की 4 तास लागतात दर्शनासाठी पूर्ण. म्हणजे पूर्ण तुमचं दर्शन 3 तासच होतं जर ऑनलाईन तिकीट असेल तर. पण ते 2 महिने आधी बुकिंग करावं लागतं स्टार्टिंगला, किंवा नाही तर मग असे 18-20 तास घालून जायला लागतं. आता वॉकिंग डिस्टन्स जवळपास 11 किलोमीटर आहे. पण आता आम्ही डिसाईड करतो की वॉकिंग जायचं आहे की बसने जायचं आहे. कारण का वॉकिंग जर गेलं तर जवळपास 3 ते 4 तास जातील आमच्या इथे. पण जर बसने गेलं तर बसचे 80 to 100 रुपीज तिकीट आहे, ते आपल्याला डायरेक्ट वरपर्यंत सोडतं विथ लगेज. ही लाईन बॅगसाठी आहे, बॅग ठेवण्यासाठी. इथे तुमच्या बॅगची चेकिंग होते आणि जेवढ्या बॅग आहे तेवढे टोकन मिळतात. असे टोकन्स बांधायचे, मग ते बरोबर आपल्या ट्रकने वरती जातात. आमच्या किती बॅग आहेत गोष्ट फ्रीमध्ये पूर्ण, अजिबात 1 रुपया पण घेत नाहीत. हा जस्ट आता नवीन जॉईन झाला आमच्याबरोबर म्हणजे, आणि आज तो आला आहे राजस्थानवरून डायरेक्ट तिरुपती. विदाउट सँडल्स आपण ट्रेकची सुरुवात करत आहोत. वे टू फुटपाथ. आतून बघू शकतो पूर्ण दगडाचं बनवलंय, प्रॉपर दगड आहे हा. जस्ट आम्ही 3,320 पायऱ्या चढून आलो. सॉरी 320 पायऱ्या चढून आलो. वरती 3,320 उरल्यात. गोविंदा गोविंदा गोविंदा. दुसरे दम लागलाय अजून 2800. यानंतर आपला फोन डेड झाल्यामुळे शूट करता आलं नाही, त्यासाठी सॉरी. पण जवळपास 3,500 पावलं किंवा पायऱ्या चढल्यानंतर आम्ही वरती थकून गेल्यानंतर रूमसाठी चौकशी केली, तेव्हा ते म्हटले की बॅचलर्सला वरती रूम मिळत नाही. सो आम्ही हे कॉमन हॉल जे तुम्ही आता बघताय तुम्ही स्क्रीनवर, ते कॉमन हॉल आम्ही बुक केले आणि 1 रात्र इथे आम्ही काढली. हॉलमध्ये महाप्रसाद पण घेतला
त्यानंतर सगळे थकल्यामुळे लवकर झोपून सकाळी 8ला उठून व्हाईट शर्ट लुंगी पूर्ण साऊथ इंडियन लुक करून आम्ही 8 वाजता दर्शनासाठी निघालो. हा बघा आमचा लुक फोटोमध्ये बघू शकता. जवळपास 3 तासात आमचं पूर्ण दर्शन झालं. दर्शनासाठी जाताना फोन अलाउड नसल्यामुळे सकाळी दर्शनाचं पण शूटिंग करता आलं नाही. हा स्क्रीनवर जो तुम्ही बघताय तो मूर्तीचा तिथला फोटो आहे, तिरुपती बालाजी. हा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरचाच फोटो आहे. आता आम्ही खाली निघालोय बसने तिरुमाला टू तिरुपती. आता तिरुमालामध्ये पण वरती खूप फिरण्यासारखे ठिकाण आहे, तुम्ही ते फिरू शकता. आणि तिरुपतीत पण आता खाली जाऊन आपण आधी रूम घ्यायचा आहे, स्टे करायचं आहे 1 रात्र. आणि दुसऱ्या दिवशी देवी पद्मावतीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं. आता आपण आलोय पद्मावती देवी. असं म्हणतात की तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर किंवा गोविंदाचं दर्शन घेतल्यानंतर इथलं दर्शन घ्यावंच असतं. खरी थिअरी अशी आहे की आधी इथलं दर्शन घेऊन नंतर मग तिकडे वरती जायचं असतं तिरुमलाला. पण आम्ही आता आधी घेऊन आलो दर्शन तिकडचं, आता इथं आलो.